काल आठवण आली ना हम्म. त्यामुळे आई आलेले, काकू आलेले, म्हणजे हा. भाऊ आलेले. नमस्कार मित्रांनो, हॅलो, कशा सर्व तर मजेत असणार. स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज तुमच्यासाठी व्हिडिओ आणलेला आहे स्पेशल. आणि आपल्या व्हिडिओमध्ये आई आहे. इकडेच नमस्कार कर सर्वांना. नमस्कार. तर आईचा नमस्कार घेतलेला आहे. आणि आज थोडंसं विशेष व्हिडिओ घ्यायचा आहे, त्यामुळे म्हटलं की सेल्फी कॅमेऱ्यातच घ्यावा. आज सेल्फी कॅमेरा त्याच्यासाठी घेत आहे. तुम्ही कमेंटमध्ये सांगता की राधिकाचा आवाज येत नाही, त्याच्यामुळेच म्हटलं राधिकाला घ्यायचा व्हिडिओमध्ये आणि तिच्यावर थोडं सांगायचं तुम्हाला. कारण काल ती खूप नाराज होती, आठवण येत होती. झाली का तयारी? हो चले बरं इकडं. तयार झालेली इथं. आणि आज खुश दिसत आहे तू. हो, खुश असणारच ना. हो, कारण आज माझी आई येणार आहे माझी भेटीला. म्हणजे बरेच दिवस झाले आले ना. म्हणजे जवळपास आता 1 ते 2 महिना झालेला आहे. आणि तुला जाऊन पण रक्षाबंधनला किती? 1 महिना झाला. 1 महिना झाला जवळपास. तर तेव्हापासून तिची भेट नाही आहे. आणि काल अचानकच थोडंसं तिला काय आलं तर आठवण आली मला. आठवण आली होती, नाराज होती, बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती. तर म्हटलं चला आज काहीतरी एक तर तिकडे जाऊ, नाही तर त्यांना इकडे बोलावं. थोडंसं काम असल्यामुळे त्याचं काहीतरी एक प्रोग्राम पण राहिला होता आहे ना. हो, कुठला? विनभेट पण. हां, तर विनभेटीचा प्रोग्राम पण असते. आणि एक लेकीच्या भेटीला जयस्वंत झालेला आहे ना. हो. आणि कोण कोण येणार सोबत? काकू येणार आहे, आई आणि माझा भाऊ येणार. अच्छा, अभि येणार आहे. हो. 2 भावापैकी ओम एक आणि कभी. पहिले ठरलं होतं 2 भावापैकी कोण येणार, तर मलाच मग ओमचा कॅन्सल झाला नाही, अभि आला. तर अभि येणार आहे सोबत थोड्या वेळातच. आणि त्याने ते आपल्या व्हिडिओमध्ये दिसणार आहेत. मग काय करायची आहे तयारी? तयारी करायची ना, साडी वगैरे द्यायची. तो साडीचा प्रोग्राम करणार आहे जो असतो तो. जेवण आणि वगैरे. आता महालक्ष्मी पण झाल्या, तर महालक्ष्मीला पण आपण बोलावलं होतं. बरेचसे प्रोग्राम असतात, चालूच राहतात. तर आज स्पेशल भेटीसाठी आहे विशेष. कारण मामा मामी बरेच दिवसापासून आले नाही इकडं आहे ना. हो, बरेच दिवस. बरेच दिवस झालेले आहे. तर आज विशेष आहे की आज राधिकाचा आवाज येत असणार तुम्हाला आहे ना. कारण आज कमेंटमध्ये नक्की सांगा, कमेंटमध्ये नक्की सांगा आवाज येत आहे का नाही. तर थोडंसं फ्रंटचा कॅमेरा करतो आणि तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो बघा, अशा प्रकारचं राधिकाला जशी आत्ता काल आपल्या व्हिडिओमध्ये मायाची आठवण आली होती, तसंच एक आईच वरची घेत आहे जुन्या आठवणीवरती. येतच आहे. तुला पण येत होती का? हो, नेहमीच आहे. आजी नेहमी यायची. मग आजी येत होती, आजी मामा. तर मित्रांनो तुम्हाला एक सांगायचं आहे की आता जसे मामा जालन्यात राहतात तसं आधी तर आई जेव्हा इथं समजा आलती सासरे, तर तेव्हा आई समजा जे घर होतं माहेर तेव्हा उंबरड्याला होतं. उंबरडा बाजार कारंजाच्या बाजूला. तिथून आईचं लग्न झालं. पण नंतर 5-6 वर्षानंतर जसं मामाचं लग्न झालं तर ते जालन्याला राहायला गेले. म्हणून आता सध्या मामाचं गाव जालन्याला आहे. आणि ओम पण आता सध्या जालन्याला आहे. मूळ जर गाव पाहिलं त्याचं तर उंबरडा म्हणजे आजीचं माहेर उंबरडा. हां, आणि सासर जर म्हटलं तर तिकडे जालन्याच्या बाजूला रुईभाटी. तर हे आजीचं झालं आणि आईचं थोडंसं माहेरचं झालं. तर तुम्हाला पद्धतशीर एक स्पेशल व्हिडिओ येणार आहे याच्यावरती. त्यावर ते सर्व सांगणार आहे, मूळ कुठलं आणि किती बहिणी आहे, का आहे, थोडं सांगणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. थोडंसं आज राधिकेवर आपला व्हिडिओ आधारित आहे. आणि कसं आहे मग, मजेत वाटत असं ना आज? तब्येत जमली? तर अचानकच काल तिला आठवण आली होती, त्याच्याबद्दल आता थोड्या वेळातच भेटायला तिला मामी येणार आहेत. काय म्हणशील सर्वांना आपल्या व्हिडिओमध्ये? इकडंच सांग सर्वांना.
कोण येणार आहे? खूप किती दिवसानंतर येणार आहे? म्हणजे लग्नाला 2 महिने झालेले. लग्नापासून म्हणजे कोणीच आलेलं नव्हतं, त्यामुळे आठवण येणारच ना. साहजिकच आठवण येणारच आहे. तर चला मित्रांनो, थोडंसं 2 मिनिटात तुम्हाला लगेच पुढच्या शूटमध्ये कोण येणार आहे आपल्या घरी ते दाखवतच. तर सकाळपासून पाहिलं असेल तयारी चालू आहे राधिकेची, आणि तिला चांगलं वाटत आहे. का बरं? कशाबद्दल? काल आठवण आली ना, त्यामुळे आई आलेली आहे, काकू आलेले आहे, म्हणजे हां. भाऊ आलेला आहे. बरेच दिवसापासून भेट नव्हती. मग आज झालेलं भेट? हां, आज खुश असणार ना. काही केलं का नाही पाहुणचार वगैरे काही? हां, पाहुणचार केला, पूर्णाचं पाहुणचार. अच्छा. आणखी बिनभेट म्हणतात त्याला, ते पण झालेलं आहे. अच्छा, चालू आहे समजा. ते राहिला होता एक प्रोग्राम, ते पण घेता आपण. म्हणजे यायचेच होते मनू पण आलेले आहे. तर आई इकडे देत आहे, साडी देत आहे थोडी. ते असतात बिनभेटमध्ये, तर तेच आहे प्रकार. मनूच्या ना तर हेच बिनभेट असते एकमेकाच्या. हे विन ते विन एकमेकाच्या भेटी करतात. जेवण केलं सर्वांना? पाहुणचार झालेला आहे. आणि आणखी साड्या वगैरे दिलेल्या. हां, आणखी आता तयारी चालू आहे. अभि पण आलेला आहे. नमस्कार करणार. अभि पण आलेला आहे, कारण ते उन्हातून आलेला जस्ट आता. थोडंसं फ्रेश वाटते तुला. मनूचा नमस्कार. मनू नमस्कार करे कर सर्वांना. मनू कर ग. कशी करते तू? हे मनू नमस्कार. मनूचा नमस्कार घेतलेला आहे. कधी कधी मूड असला तरच नमस्कार असते, मूड नसला तर नाही असतं सायलेंट. मुक्काम थांबणार आहेत ना आज? थांबून जा, बरेच दिवसानंतर आला तुम्ही. मामा नाही आले नाही? मामा घरी कोणीच नाही ना आता. घरी असला गणपती काय म्हणलं आता एका घरचा पाहुणचार झाला, अजून 3 घर राहिले. नाही म्हणतात ते याच लागते ना. पीस पाडले. पाहुणचार झालेला आहे, थोडस चालू आहे तयारी. ते असतेच बिनभेट म्हणून. आणि खास आज वेगळं वाटत आहे तुझं चेहरा. हसत पण आहे तू, हसू यायलाच पाहिजे तुला. काल नाराज होती, लढत पण होती. आणि आई पण आहे इकडं, आई तयार करतात सर्व. मनू मग नमस्कार केला नाही आज तू? जाऊ दे जाऊ दे, घेतलेला आहे. हो, मग आता जाणार आहे सोबत? नाही, सोबत 1-2 दिवसांनी आपणच जाऊ ना. कस काय जाणार आहे? आता इकडे भेटीला आल्यावर तिकडे जाणार असते.
असतो ना असते. दोन पैकी एक आता चालू होतं ना आपलं. एक तर तिकडे जायचं होतं, हा. समजा मामी जर नसते आले, अभी नसते आले तर तिकडे गेलो असतो आपण. आई आल्या तरी पण मला एक वेळ जाणंच कळलं. तर मग 1 महिना तर राहते आता. आणखी पुढच्या वेळेस एक येतेच, महिना. दिवाळी येतेच आता. दिवाळीला खूप दसरा time येते. आहे. 2 महिने टाइम आहे आणखी. 2 महिने वेळ आहे का? एक वेळ जाऊन येऊ ना आपण. जास्त लांब पण नाही. हम्म. मग किती दिवसानं? 1-2 दिवसानं गणपती विसर्जन झालं. 1-2 दिवसांना नसतं जात. बघू आपण, जर वेळ भेटला तर जाऊ पण आपण, कारण सर्वच पाहावं लागते. कामाचं पण पाहावं लागते, तिकडे कामावर पण जावं लागते. हम्म. मामी आली पण खुश झाली ना तू आता इकडे. हो खुश तर हा. असणारच. मग चला मित्रांनो,